नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा एका कंपनीविषयी का त्या कंपनीवर आपलं भरपूर प्रेम आहे. पण पण तत्पूर्वी मी संदीप आणि आपण पाहतात माझं युट्यूब चॅनल. पहिल्यांदा आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जा, त्या लिंकवरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आणि मग आता जो आपला सगळ्यात महत्वाचा आहे जिव्हाळ्याचा विषय, का प्रत्येकाला वाटतं माझ्या पोर्टफोलिओमध्ये बीएससी असावा. पण आता ज्या काही अशा घडामोडी घडल्या तिथे काही दिवसामध्ये, आणि त्यामुळे ह्या आपल्या बीएससीच्या स्टॉकमध्ये जवळजवळ जवळजवळ मी सांगतोय जवळ 25% आसपास करेक्शन झालंय. मग बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतोय का बीएससीचा स्टॉक मी घेऊ का. मेसेज पण असंही मला येतात टेलिग्राम चॅनलवरती, बीएससीचा स्टॉक घ्यायला पाहिजे का. पण मग मला प्रश्न असा पडला आहे का तुम्हाला बीएससीचा स्टॉक काय घ्यायचा आहे. कारण मार्केटमध्ये कधी कुठल्या स्टॉक बरोबर लग्न लावू नये, हा मार्केटचा नियम आहे. जो स्टॉक आपल्याला अप ट्रेंड मध्ये आहे आपण त्या गाडीत बसायचं. जो डाऊन ट्रेंड मध्ये आहे त्या डाऊन ट्रेंड मध्ये आपण बसण्यात मजा नाही. जर आपण खाली जाणाऱ्या गाडीत बसलो तर खाली जाणार. जर आपण चांगल्या देशामध्ये जाणाऱ्या किंवा चांगल्या वरच्या लेवलला जाणाऱ्या गाडीत बसलो तर आपला पोर्टफोलिओ सुद्धा वरती जाणार, आपण नाही वरती जाणार. तर ही अशी गोष्ट आहे. आता नेमकी बीएससीच्या बाबतीत काय झालेलं आहे बघा. एक तर ह्या बीएससीच्या बाबतीमध्ये असं झालंय का सेबीनं झक मारली मूळ. आता जरा थोडासा चुकीचा शब्द वाटेल पण आमच्या तुम्हाला गावठी भाषा मी सांगतो. आता कशी आपली मराठी भाषा आहे. आणि मेन काय झालंय का सेबीनं याच्यामध्ये सगळा घोटाळा केला. कधी कधी प्रश्न असा पडतो का बाबा सेबी नेमकी करते तरी काय. सेबीनंच ठरवलेलं आहे का छोट्या छोट्या रिटेल गुंतवणूकदारांना मारायचं का काय करायचं, असं मला वाटतंय. का म्हणजे असं कुणी बाबा त्या याला सेबीला सुपारी दिली का काय ते काय कळत नाही. पण आता सेबीला एक गोष्ट कळत नाही का सामान्य गुंतवणूक जर मार्केटमधून गायब जर झाला तर मग तुमचे एक्सचेंज वगैरे ते कसे चालणार आहेत आणि तुमचाही धंदा कसा चालणार आहे. पण ठीक आहे असो. आता झालं काय, आता हा बीएससी स्टॉक जो आहे ना तो खाली पडायचं कारण काय महत्वाचं ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यांना माहिती आपल्याकडं सध्या म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये सेबीचं असं म्हणणं आहे का जेएन स्ट्रीट नावाच्या कंपनीनं मोठा घोटाळा केला. आता केला पण आपण तसं जर म्हटलं तर नियमाचं त्यांनी काय उल्लंघन केलं नाही, पण सेबीचं म्हणणं आहे त्यांनी मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन केलं. साधी कल्पना करा का आता मला एखादं कॉमेंट्स करेल मग तुम्ही ह्या जेएन स्ट्रीटचं समर्थन करता का. समर्थन मी त्याचं मुळीच करत नाही. पण त्यांनी जे आपल्याकडे सेबीने नियम बनवले आहेत त्या नियमाच्या लूप्सचा त्यांनी फायदा घेतला. आता बघा, आता समजा तुमचं डीमॅट अकाउंट आहे, तुम्ही एखादा एसबीआयचा समजा स्टॉक विकत घेतला आणि त्याचबरोबर एसबीआयचा पोट विकत घेतला, तर याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात, मार्केटच्या भाषेमध्ये पोझिशन हेज करणं. आपल्याला सुद्धा मोठमोठे एक्सपर्ट सांगतात पोझिशन हेज करत चला. ओके का, म्हणजे जेणेकरून नुकसान होणार नाही आणि तुम्ही मार्केटमध्ये जिवंत राहाल असं तुम्हाला सांगतात का नाही. सगळेच लोक सांगतात बघा, सगळेच तुम्हाला टेक्निकल अनालिस्ट सांगतात, बरेचसे तुम्हाला युट्यूबर सांगतात. बाबा जर मार्केटमध्ये काम करत असाल पोझिशन कुठेतरी हेज तुमची असली पाहिजे. आता मग ह्याच नियमाचा फायदा घेतला ना जेएन स्ट्रीटनं ह्या नियमाचा फायदा घेतला. पण पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, जेएन स्ट्रीट काय झंगाट आहे आणि ते ह्या बीएससीच्या मानगुटीवरती का बसलं हे पण लक्षात घ्या. आता ही जी कंपनी आहे ही कंपनी प्युअरली ट्रेडिंग बेस्ड कंपनी आहे. भरपूर पैसा आहे, अमाप पैसा आहे कंपनीकडं आणि ही कंपनी भारतामध्ये ट्रेडिंग करते. बरंचसं ट्रेडिंग अल्गो मार्फत करते. त्यांनी वेगवेगळ्या फर्म बनवलेले आहेत. प्रत्येक फर्मला काय त्यांनी वेगळं काम डिवाइड दिलेलं असेल. झालं काय का साधारणतः म्हणजे बघा मागच्याच महिन्यामध्ये का मागच्या वर्षी ह्या कंपनीनं एका आपल्या मद्रासच्या आताच्या चेन्नईच्या आपल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला काहीतरी जवळजवळ 9 ते 10 करोड रुपयाचं पॅकेज दिलं आणि ते पॅकेज दिल्यापासून ही कंपनी चर्चेत आली. सगळेच म्हणतायत अरे यार कंपनीचं काम काय, तर ऑप्शन ट्रेडिंग करणं. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सेबी म्हणतायत का 91% लोक लॉस मध्ये जातात.
तरीही कंपनी करोडो रुपयाचं पॅकेज एका सॉफ्टवेअर इंजिनियरला का देते? आणि तेव्हापासून ही कंपनी प्रकाश झोतामध्ये आली. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या कंपनीचे 2 कामगार ह्या कंपनीला सोडून गेले. सोडून गेल्यानंतर ते दुसऱ्या कंपनीत गेले आणि त्यानंतर ह्या कंपनीने त्या दोघांवरती केस लावली. आता केस का लावली तर म्हणे आमची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी यांनी त्या कंपनीला सांगितली. प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने सांगितलं काय तुमची स्ट्रॅटेजी आम्हाला सांगा. कंपनीनं स्ट्रॅटेजी सांगायला नकार दिला. पण आता तीच स्ट्रॅटेजी सगळ्यांना मोफत भेटली. कारण झालं काय, आता काय होते का सेबीचं कसं आहे, जरा थोडं आपल्याकडे बघा, आपल्याकडे काय असतंय, जर एखाद्या ठिकाणी चोरी झाली, चोर पळून जातात, मग पोलीस येतात. जर समजा एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला तर मदत सामान्य लोक करत नाही, कारण पोलिसांच्या झंझटमध्ये कोण पडत नाही. आणि नंतर मग बरंचसं काय होऊन जातो, माणूस पण जातो आणि मग पोलीस येतात किंवा अँब्युलन्स येते. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे होतात. आता हे सगळं प्रकरण झालं आणि प्रकरण झाल्यानंतर मग जेव्हा हे प्रकाश झोतामध्ये कंपनी आली, जेन स्ट्रीट यार एवढा पैसा देऊ राहिले सॉफ्टवेअर इंजिनियरला, एवढा पगार देऊ राहिलेत, कंपनीनं त्यांच्या कामगारावरती केस केली, न्यायालय सांगते काय स्ट्रॅटेजी आहे. मग कुठं सेबीची झोप अशी झोपेत होती, सेबी अशी झोपली होती एकदम अशी आरामशीर. आणि मग खडकन जाग आली, अरे यार जेन स्ट्रीट काय भानगडे, आपण काहीतरी चौकशी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्या जेन स्ट्रीटचा सगळा डाटा मागच्या 2 वर्षातला बघितला. मागच्या 2 वर्षातला डाटा बघितला तर सेबीचे पण डोळे असे म्हणजे पांढरे फटक पडले, जसे तुमचे आता पांढरे फटक पडतील. त्या कंपनीनं 1.5 वर्षामध्ये 36,000 करोड रुपयाचा प्रॉफिट कमावला की मार्केटमधून, ऑप्शन ट्रेडिंग मधून. मग सेबी खडबडून जागी झाली. सगळ्या डिटेल्स काय कधी काय केले सगळं बघितलं. तर असं दिसलं त्यांना का ह्या कंपनीनं कमावले किती, 36 नाही 47,000 करोड रुपये कमवले 1.5 वर्षामध्ये आणि 11,000 करोड रुपयाचा लॉस. पण 47,000 करोड रुपये त्यांनी कमवले कशामध्ये, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. 47,000 करोड रुपये ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कमवले आणि 11,000 करोड रुपये त्यांनी फ्युचर आणि कॅश मध्ये नुकसान केलं. पॉइंट तर इंटरेस्टिंग झाला. सेबी वाटला अरे यार हाय. मग त्यांनी आणखीन डिटेल्स मध्ये गेले ते, तर समजलं सेबीला यांची स्ट्रॅटेजी. तर हे काय करायचे, हे करायचे असं निफ्टी मधले स्टॉक्स असतील किंवा बँक निफ्टी मधले स्टॉक्स असतील. आपण बघा गेल्या काही दिवसापासून तुम्हाला असं दिसत होतं काय, एखाद्या कंपनीविषयी खराब न्यूज आली का तो स्टॉक पळायचा, चांगली न्यूज आली का खाली यायचा आणि खाली येऊन परत वर जायचं, किंवा असं होईल आणि किंवा असं व्हायचं खराब न्यूज आली का सकाळी पडणार, 15 मिनिटांमध्ये फुल टू रिकव्हरी, परत पडणार. मग हे सगळं कांड जे आहे हे कांड करायचं काम ही कंपनी करायची. सेबीनं मग एक आणखी त्याच्यामध्ये बघितलं का मागच्या क्वार्टरला HDFC बँकेचे रिझल्ट आले होते. त्यावेळेस तो स्टॉक 2% मायनस होता सकाळच्या सत्रामध्ये. ह्या कंपनीनं त्याच्यामध्ये 4,500 करोड रुपयाचे स्टॉक खरेदी केले. स्टॉक झाला ना बूम, खालून डायरेक्ट म्हणजे 2% मायनस तर 2% प्लस मध्ये. बँक निफ्टी 600 पॉईंट खाली तर 600 पॉईंट वर, 1200 पॉईंटची रिकव्हरी. यांनी काय केलं, तेवढी खरेदी केली कॅश मध्ये आणि वरती गेल्यानंतर स्वस्तामध्ये पुट खरेदी केले. वरती गेल्यानंतर सगळे ऍज इट इज आहे त्या भावाला स्टॉक विकून टाकले. त्यामध्ये 50 करोड रुपयाचं नुकसान केलं. पुट मध्ये 800 करोड रुपयाचा प्रॉफिट केला. एका दिवसामध्ये 750 करोड कमावले. असं त्यांनी सगळं केलं. मग ही समजली सेबीला स्ट्रॅटेजी. मग सेबीनं त्यांच्यावरती असं सांगितलं, यांनी मार्केट मॅन्युप्युलेशन केलं, यांनी अमकं केलं तमकं केलं आणि बंदी घातली. तुम्ही म्हणाला अरे सर तुम्ही काय कथा सांगताय का काय सांगतायत आणि याचा BSE काय संबंध आहे ना, तो तुम्हाला सांगायचा आहे. कारण 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 असं आहे, आपल्याला माहिती आहे जिरोदा ब्रोकिंग भारतातली ऑलमोस्ट 2 या 3 नंबरची कंपनी. आता पहिली 1 नंबर होती पण आता ग्रो पहिल्यांदा गेली, आता ग्रो 1 नंबरला गेली, त्यानंतर अँजल ब्रोकिंग नंतर जिरोदा, असं काय त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. पण आता 1 नंबरला ग्रो आहे.
तर ह्या नितीन कामत यांचं असं म्हणणं आहे का मार्केटमध्ये जे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काम व्हायचं त्यातला 50% व्हॉल्यूम फक्त ह्या कंपनीचा असायचा. मग विचार करा, 50% व्हॉल्यूम या कंपनीचा आहे. हे काय फक्त काय निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करायची का? नाही ना, सेन्सेक्स मध्ये पण ट्रेडिंग करायचे. कॅश मध्ये घेताना बीएससी मधले पण स्टॉक विकत घेत होते की. आता सेन्सेक्सचा एक्सचेंज काय आहे? बीएससी आहे. निफ्टीचा बँक निफ्टीचा एक्सचेंज कोण आहे किंवा मायबाप कोण आहे? एनएससी आहे. मग आता काय व्हायचं, सेन्सेक्स मध्ये जर जास्त व्हॉल्यूम झाला ट्रेडिंग मध्ये तर पैसा कोणाला भेटणार आहे? बीएससी ला भेटणार ना. बघा, म्हणजे तुम्ही समजा एखादं ऑप्शन ट्रेडिंग केलं किंवा एखादं तुम्ही इक्विटी कॅश मध्ये घ्या, तुम्हाला फायदा हो तोटा हो, तुमच्या जे काही चार्जेस कटिंग होतात त्यामध्ये तुमचे एक्सचेंज चार्जेस कट होतात. ते पैसे कोणाला भेटतात? अर्थात एक्सचेंजला भेटतात. आणि मग जर 50% व्हॉल्यूम ह्या जेन्सचा होता तर पैसे कमी कोणाला भेटणार आहे? पैसे भेटणार पहिली गोष्ट एक्सचेंजला कमी भेटणार. दुसरी गोष्ट काय व्हायचं का मार्केटमध्ये चांगला व्हॉल्यूम असल्यामुळं रिटेल इन्व्हेस्टर जास्त पार्टिसिपेट करायचे, मार्केटमध्ये जास्त सहभाग घेणार. कारण काय व्हायचं, मार्केटमध्ये व्हॉल्यूम व्हॉलेटिलिटी असल्यामुळं ठीक आहे, लोक काय करणार, घेणार 5 रुपयाला विकणार, लगेच 25 रुपयाला 10 रुपयाला विकणार. असं काय 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 म्हणजे आता बघतात ना, आता आपण बघतोय का आपल्या गुरुवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी आपले स्पेशली हिरो ट्रेड असतात. तर असे पार्टिसिपेट मार्केटमध्ये खूप होतं आणि हे सगळं पार्टिसिपेट करायचं काम रिटेल इन्व्हेस्टरचं होतं. पण आता त्यांचा सहभाग कमी होणार, म्हणजेच मग नेमकी ब्रोकरचा पण धंदा कमी होणार, बीएससीचा पण धंदा कमी होणार आणि म्हणून हा स्टॉक खाली आलेला आहे बीएससीचा. तेव्हा आता तो कधी घ्यायचा नाही घ्यायचा तो वेगळा तुमचा विषय, किंवा घ्यायचा नाही घ्यायचा तुमचा विषय. पण असं मला वाटतंय आता काय झालेलं आहे, आता हे प्रकरण न्यायालयात गेलेलं आहे. सेबीनं ह्या कंपनीवरती बंदी घातली, जे स्ट्रीटवरती कंपनी कोर्टात गेलेली आहे. पण जे आपल्याकडे लिगल ऍडवायझर आहेत किंवा जे आपण म्हणतो मोठमोठे वकील आहेत, कायदेतज्ञ आहेत, ते सगळं म्हणतात की ह्याच्यात कंपनीचा काही दोष नाही, त्यांनी सगळ्या नियमात केलेला आहे. कुठेही काही असा कायदा नाही तुम्ही का बाबा समजा एचडीएफसी बँकेचे स्टॉक विकत घ्या, पण जर ते विकत घेतले तर तुम्ही बँक निफ्टीचा फूट विकत घेऊ नका, असं काही नाहीये. त्यांच्याकडे पैसे आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी व्हॉल्यूम क्रिएट केला आणि त्या ठिकाणी ट्रेड केला. सेबीला वाटतंय का त्यांनी मॅन्युप्युलेशन केलं, तो सेबीचा पार्ट आहे. पण जर आता समजा ह्या कंपनीला न्यायालयाने निर्दोष सोडलं तर मग काय होणार आहे, तर जी चव जायची ती सेबीची जाणार आहे. पण न्यायालयाने जर ह्या कंपनीला निर्दोष जर सोडलं, परत जर सेबीला मग त्याला काय करायला लागणार आहे, न्यायालयाने ह्या प्रकरणामध्ये जर समजा जेन स्ट्रीटला क्लीन चिट दिली तर मग काय करावं लागेल, सेबीला या कंपनीची बंदी उठावं लागेल, परत ही कंपनी मार्केटमध्ये सक्रिय होणार. मग मात्र तुम्हाला बीएससी मध्ये मोठा बूम बघायला भेटेल, मोठी तेजी, म्हणजे एका दिवसामध्ये 15 ते 20% सुद्धा स्टॉक पडू शकतो. पण जर ह्या कंपनीवरती बंदी कायम जर ठेवली तर तुम्हाला बीएससीच्या स्टॉक्स मध्ये आणखीन 15 ते 20% करेक्शन सुद्धा बघायला भेटू शकतं. तेव्हा आता हा स्टॉक जो आहे ना, हा स्टॉक आता रिस्की झोन मध्ये आलेला आहे. तर म्हणजे तुम्हाला भेटलं तर रिवॉर्ड सुद्धा चांगलं भेटेल, पण काय होणार, खड्डा सुद्धा तेवढाच पडू शकतो. तेव्हा मग आता तुमचा प्रश्न आहे, तुम्ही घ्यायचा का नाही घ्यायचा. माझं काम होतं, मी तुम्हाला सांगायचं काम केलेलं आहे. ओके, आणि तेव्हा आता इथे थांबतोय. अर्थातच हा सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही मी कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाही, याची कृपयाने नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. तुमचा होणारा फायदा आणि तोटा याच्यात माझा काहीही सहभाग असणार नाहीये, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, आपला प्रायव्हेट ग्रुप सुद्धा आहे, आणि त्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये आपण जे असं मला वाटतं का आपल्या एज्युकेशनल पर्पज नुसार मी त्या ठिकाणी काही जे माझे ट्रेड असतात ते शेअर करत असतो. आणि तो जर आपल्याला ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. आपण त्या लिंक वरती जा आणि तो सुद्धा आपला प्रायव्हेट चॅनल सुद्धा आपण जॉईन करू शकता. आपला पब्लिक ते चॅनल आहे, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. ओके, तर आता इथे आपण थांबतोय. आपण भेटू परत नवीन विषयात. आपण उद्या भेटूच, पण तत्पूर्वी जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.